महाराष्ट्रातील उष्माघाताचा पहिला बळी अकोल्यात गेल्याची माहिती मिळते। अकोल्यातील जुनं शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका मालवाहू ऑटोमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळलाय। मृतदेहावर कोणत्याही जखमा नसल्याचं प्राथमिक अंदाजानुसार कळतंय। त्यामुळे हा मृत्यू तीव्र उष्णतेमुळे झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल। एक अनोळखी इसमाचा मृत्यू ऑटोमध्ये झाल्याची माहिती प्राप्त आहे। त्या अनुषंगाने त्याला पुढे चेक केले असता प्राथमिक अंदाजानुसार कोणत्याही प्रकारचा घातपात दिसत नसून कदाचित उष्माघात किंवा याच्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। दरम्यान अकोल्यातून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी। आज अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीतील एका मालवाहू ऑटोमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। या मृतदेहाची ओळख अद्यापपर्यंत समोर आली नाही, मात्र कुठेतरी याचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा असा पोलिसांनी या ठिकाणी अंदाज व्यक्त केलेला आहे। आज मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। लागलीच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। घटनेचा प्राथमिक पंचनामा देखील करण्यात आलेला आहे, मात्र या पंचनामा दरम्यान मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही जखमा नव्हत्या, घातपाताची शक्यता पोलिसांना नव्हती। त्यामुळे कदाचित उष्माघातामुळे याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज या ठिकाणी जुने शहरच्या पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। एकंदरीत अकोल्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे। अकोल्याचा तापमानाचा पारा हा 40 अंश पार कायम आहे। काल देखील अकोल्याचं तापमान हे जगातील दुसऱ्या क्रमांकावर होते। 44.80 इतकं तापमान नोंदवण्यात आलं होतं। 13 एप्रिलला देखील 43.8 इतकं तापमान नोंदवण्यात आलं होतं। एकंदरीत अकोल्यामध्ये उष्णतेची मोठी लाट आहे, पण मात्र असं असताना आज उष्माघाताचा पहिला बळी गेला असल्याचं एकंदरीत या घटनेनंतर दिसून येत आहे।